साखर व गूळ न घालता एवढे गोड लाडू कसे बनवतात ते आज आपण बघणार आहोत. खायला एकदम टेस्टी आणि बनवायला सुद्धा सोपे. नमस्कार, मी सुवर्णा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ड्रायफ्रुट्स पासून लाडू बनवतात. ते कोणत्या प्रकारे बनवतात, किती त्याचे प्रमाण घ्यायचे आणि त्याची बनवायची स्टेप्स कशी. तर त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्णपणे बघा. तर आपण अगोदर कढई गरम करण्यास ठेवून त्यामध्ये थोडंसं तूप टाकून बदाम रोस्ट करून घेऊया. 100 ग्रॅम बदाम घेतले मी इथे आणि त्याला आपल्याला मंद आचेवरती हलकेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यासोबतच इथे मी 100 ग्रॅम काजू घेतला. हा काजू सुद्धा तुपामध्ये मी भाजून घेते. सगळे जिन्नस आपल्याला मोजून घेतलेले, त्याच्यामुळे ते एकदम परफेक्ट असं त्याचं माप होणार आहे आणि 1 किलोचे लाडू असे बनणार आहेत. त्यासोबतच मी ते वॉटरमेलन सीड्स आणि पंपकिन सीड्स, त्याचबरोबर असे मी सगळे ड्रायफ्रुट्सचा वापर करणार ते. आणि 50 ग्रॅम इथे मी मनुका पण घेतला, 50 ग्रॅम अक्रोड घेतले. हे सगळे मी 1 बाय 1 असे तुपामध्ये कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे. बरोबर इथे मी पिस्ता सुद्धा घेतला. पिस्त्याची साल काढून घ्यायची, त्यानंतर तो आपल्याला भाजून घ्यायचा. पुढे मी इथे खोबरे घेतले. खोबऱ्याला बारीक किस करून घेतला आणि 100 ग्रॅम खोबरे मी याला छानपैकी कमी गॅसवरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यासोबत तीळ पण घेतले. तीळ इथे मी जवळपास 50 ग्रॅम तीळ घेतला, आपले सफेद तीळ. त्याने सुद्धा लाडूला चव छान येते. त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे आपल्याला भाजून त्याची साल काढून घेतली होती, पण त्यासोबतच मी याला तुपामध्ये सुद्धा हलकासा रोस्ट करून घेते. शेंगदाणे सुद्धा मी इथे 100 ग्रॅम शेंगदाणे घेतले आणि त्यानंतर मी पुढे परत कढईला तूप लावून 50 ग्रॅम असा मखना घेतला. हा मखना तुपामध्ये एकदम खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. तो हाताने असा दाबला गेला पाहिजेत भाजल्यानंतर. तर हे असे प्रकारे ड्रायफ्रुट्स जर केलेत ना, मुलांना किंवा मोठ्यांना आरामात तुम्ही देऊ शकता. आणि त्यासोबत हे खायला सुद्धा खूप छान आहे. याची आपली इम्युनिटी वाढते आणि तुम्हाला जर अशक्तपणा वाटतोय किंवा काही कमजोरी वाटत असेल ना, तर हे ड्रायफ्रुट्स नक्की तुम्हाला इम्युनिटी देण्यासाठी मदत करेल. तर हे सगळे ड्रायफ्रूट तुम्ही बघू शकता जवळजवळ 1 किलोच्या मापाने झाले आहे. आणि त्यासोबत मी इथे चिया सीड्स घेतले 2 चम्मच. त्याला सुद्धा मी इथे हलकं रोस्ट करून घेते. आणि त्यामध्ये मी आता इथे खसखसचा सुद्धा वापर करणार आहे. थोडीशी खसखस सुद्धा टाकते. तर आपण हे ड्रायफ्रूट बनवलेत ना, तर मुलांना शॉर्ट ब्रेकमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतर इथे मी कुठल्याही प्रकारचा गुळाचा किंवा साखरेचा वापर करत नाही ना, त्याच्यामुळे हे 100% नॅचरल असणार आहे आणि तुम्हाला वजन वाढण्यासाठी नक्की मदत करेल. आता सगळ्या ह्या ड्रायफ्रूटचे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला भरसर अशी याची पावडर करून घेते. एकदम बारीक करायची नाही, नाही तर हे आपले ड्रायफ्रुट्स लाडू खाताना टाळूला चिटकतील आणि दाताखाली आले पाहिजे, म्हणून याला हलकंसं असं भरडसर दळून घ्यायचं. एक एक करून मी आता इथे सगळ्यांना दळून घेते. आपण गुळ किंवा साखरेचा वापर करणार नाही, त्याच्याऐवजी मी खजुराचा वापर करणार आहे. तर इथं जवळ मी खजूर इथे दुप्पट म्हणजे 200 ग्रॅम खजूर घेतला. 200 ते 250 ग्रॅम खजूर घेतला आणि त्याची व्यवस्थित बिया काढून घेतली. उन्हाळ्यासाठी किंवा थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही सुद्धा हे लाडू करू शकता. भाजलेल्या खोबऱ्याला इथे मी हाताने क्रश करून घेते. क्रश करण्याचं कारण असं की खोबरं थोडं भरडसर असलेलं चांगलं, ते काय मिक्सरला फिरवल्यावरती खूपच बारीक होऊन जाईल. आता मी पुढे 250 ग्रॅम खजूर घेतला. हा खजूर मी पूर्णपणे मिक्सरला बारीक करून घेणार. मिक्सरला फिरवल्यानंतर हा याचा असा गोळा तयार होतो. हा गोळा मी आता याच्यामध्ये टाकल्यानंतर पूर्णपणे मिक्स करून घेणार. खजूर हा नॅचरली गोड आहे, तर आपल्याला इथं गोड टाकायची किंवा साखर टाकायची अजिबात गरज पडणार नाही. आणि सोबत असलेले खसखस सुद्धा मी टाकून घेते. तर इथे आपल्याला हा खजुराचा गोळा पूर्णपणे या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित याला चारी साईडनं मिक्स करून घ्यावं लागेल. बघा आता एकदम व्यवस्थित असं गोळा व्हायचा, मोकळा करायचा आपल्याला. जवळपास छोटी वाटी इथे मी तूप गरम करून घेतलं. तुपामुळे याला एकजीवपणा पण येईल
आणि याची चवसुद्धा वाढेल. आता या सगळ्या मिश्रणाला आपण चारही साईडनं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं. आणि बघा आता तुम्ही बघू शकता याला कसा आता याचा हातामध्ये गोळा तयार होण्यासाठी सुरुवात झाली आहे. आणि आता हे आपले लाडू वळण्यासाठी एकदम योग्य प्रमाण झाले. पूर्णपणे 1 किलोच्या प्रमाणामध्ये असे लाडू बनवले आहे. तर हे लाडू महिनाभर आरामात टिकतात. तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर केलं तरी चालेल किंवा वरती आपल्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवलं तरी चालेल. आणि सकाळी चहाऐवजी जर तुम्ही हे लाडू खाल्लेत ना तर तुम्हाला दिवसभर एनर्जी अशी शरीरामध्ये वाटेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. त्यासोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. पुढे मी कोणत्या रेसिपीवरती व्हिडिओ बनवू नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा. थँक्यू.